नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहे ना? आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इयत्ता 6वी पाठ 9वा आपले घर पृथ्वी. प्रश्न 1. खाली दिलेल्या प्रश्नांच्या विकल्पांमधून योग्य विकल्प निवडून उत्तर लिहा. 1. मी सूर्याच्या सर्वात जवळील ग्रह आहे. बी. बुध. नंबर 2. 0 अक्षांश वृत्त कोणत्या नावाने ओळखलं जातं? सी. विषुववृत्त. नंबर 3. 23.5 उत्तर अक्षवृत्त आणि 66.5 उत्तर अक्षवृत्तमध्ये कोणते कटिबंध आलेला आहे? बी. समशीतोष्ण. नंबर 4. मी माझ्या आसावर 23.5चा कोन बनवितो. उत्तर सी. पृथ्वी. 5. सूर्याचे क्रांतिवृत्त विषुववृत्ताच्या वर्षामध्ये किती वेळा छेदते? उत्तर बी. 2 वेळा. 6. कोणाच्या अडचणीमुळे पृथ्वी सूर्यग्रहण पाहावयास मिळते? ए. चंद्र. प्रश्न 2. मला ओळखा आणि उत्तर लिहा. 1. मला भीमकाय ग्रह पण म्हणतात. गुरु. नंबर 2. मला ओलांडले असता तारीख बदलावी लागते. आंतरराष्ट्रीय दिनांतर रेषा. नंबर 3. मी 90 दक्षिण अक्षांश आहे. दक्षिण ध्रुव. नंबर 4. मी पृथ्वीच्या आसपास फिरतो. चंद्र. 5. मी नसेल तर जीवसृष्टीचा नाश पावेल. उत्तर सूर्य. प्रश्न 3. खालील विधान सत्य की असत्य ते सांगा. चंद्र स्वयंप्रकाशित आहे. असत्य. 2. नेपच्यून निळ्या रंगाचा ग्रह आहे. सत्य. 3. पृथ्वीवर काढलेल्या काल्पनिक रेषा आडव्या रेषांना अक्षांश म्हणतात. उत्तर सत्य. नंबर 4. 21 जूनला कर्कवृत्तावर हिवाळा असतो. असत्य. 5. विषुववृत्तावर खूपच थंडी पडते. असत्य. 6. 90 अक्षांश उत्तर ध्रुव म्हटले जाते. सत्य. प्रश्न 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर द्या. 1. पृथ्वीची गती किती आहे? उत्तर पृथ्वीला गती 2 आहे. परिभ्रमण आणि परिक्रमण. नंबर 2. ध्रुवाचा तारा कोणत्या दिशेने पाहायला मिळतो? उत्तर ध्रुवाचा तारा उत्तर दिशेमध्ये पाहायला मिळतो. 3. सूर्यमंडळाचा सर्वात चमकणारा ग्रह कोणता आहे? उत्तर सूर्यमंडळाचा सर्वात चमकणारा ग्रह शुक्र आहे. 4. 180 अक्षांश रेखांश वृत्त कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर 180 रेखांश आंतरराष्ट्रीय दिनांतर रेषा म्हणून ओळखली जाते. नंबर 5. 3-4 वाक्यात उत्तर लिहा. नंबर 1. पृथ्वी स्वतःच्या आसावर फिरली नाही तर काय होईल? उत्तर जर पृथ्वी स्वतःच्या आसावर फिरली नाही तर एका बाजूला प्रकाश आणि समोरील बाजूकडे अंधारच राहील असता. दिवस रात्र झाले नसते. नंबर 2. अक्षांश वृत्त आणि रेखांश वृत्त म्हणजे काय? उत्तर अक्षांश पृथ्वीच्या गोलाकार काढलेल्या आडव्या काल्पनिक रेषांना अक्षांश म्हणतात. रेखांश पृथ्वीच्या गोलावर काढलेल्या उभ्या काल्पनिक रेखांना रेखांश म्हणतात. नंबर 3. फेब्रुवारी महिन्यात कधी 29 दिवस असतात? विधान समजवा. उत्तर पृथ्वी 1 वर्ष म्हणजे 365 दिवस आणि 6 तास आहे. 6 तास म्हणजे दिवसाचा 1/4. चौथ्या भागाची गणना करणे किचकट असल्याने वर्ष 365 दिवसांनी पूर्ण होतं. उर्वरित 6 तासांची भरपाई दर 4 वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात 1 दिवस वाढून म्हणजे 28 दिवसांच्या ऐवजी 29 दिवस केले जाते. त्यामुळे फेब्रुवारी महिना कधी कधी तर 29 दिवस असतात. त्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात. नंबर 4. कोणतेही ग्रह आंतरिक ग्रह म्हणून ओळखले जातात? उत्तर बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे आंतरिक ग्रह म्हणून ओळखले जातात. 5. उत्तरायण म्हणजे काय? उत्तर 22 डिसेंबरपासून सूर्याची किरणं थेट मकर राशीतून सरकायला लागतात आणि उत्तरेकडे म्हणजेच विषुववृत्ताकडे पडतात, ज्याला उत्तरायण म्हणतात. अशा प्रकारे उत्तरायण 22 डिसेंबर रोजी होते. प्रश्न 6. थोडक्यात टिपा लिहा. 1. चंद्रग्रहण. चंद्राला सूर्यापासून प्रकाश मिळतो, त्यामुळे चंद्राकडे जाताना सूर्याच्या किरणांच्या मध्ये पृथ्वी येते, तेव्हा पृथ्वीच्या त्या भागाची सावली चंद्रावर पडते. चंद्राचा जो भाग आपण पाहू शकत नाही त्याला चंद्रग्रहण म्हणतात. चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेच्या रात्री होते. सूर्यमंडळ. उत्तर सूर्य, ग्रह, उपग्रह, लघुग्रह, धूमकेतू, उल्का इत्यादींच्या समूहाला सूर्यमंडळ किंवा सोलर फॅमिली म्हणतात. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे सूर्यमालेतील 8 ग्रह आहेत. यापैकी मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी हे पृथ्वीवर उघड्या डोळ्याने दिसतात, तर युरेनस, नेपच्यून हे शक्तिशाली दुर्बिणीने पाहता येतात. हे सर्व ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार फिरतात. सूर्यमालेचे सर्व उपग्रह ग्रहांभोवती फिरतात. पृथ्वीचा एक उपग्रह आहे. गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून आणि मंगळ या 2 किंवा अधिक चंद्र आहेत, तर बुध आणि शुक्र यांना एकही उपग्रह नाही. मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये असंख्य छोटे लघुग्रह आहेत. नंबर 3. कटिबंध. उत्तर 1. उष्ण कटिबंध. 23.5 उत्तर अक्षांश आणि 23.5 दक्षिण अक्षांशामधील क्षेत्राला उष्ण कटिबंध म्हणतात. उष्ण कटिबंधातील झोनमध्ये सूर्याची किरणं संपूर्ण वर्षभर थेट पडतात, त्यामुळे या भागात प्रकाश आणि उष्णतेचे प्रमाण साधारणपणे वर्षभर जास्त असते. नंबर 2. समशीतोष्ण पट्टा. दोन्ही गोलार्धामध्ये 23.5 अक्षांश आणि 66.5 अक्षांश मधील दोन्ही क्षेत्र समशीतोष्ण पट्टा म्हणतात. या भागात सूर्याची किरणं थेट किंवा फार तिरकसपणे पडत नाहीत.
त्यामुळे या भागात वर्षभर प्रकाश आणि उष्णता मध्यम असते. नंबर 3 शीतपट्टा. दोन्ही गोलार्धात 66.5 अक्षांश 90 अक्षांशमधील क्षेत्राला शीतपट्टा म्हणतात. या भागात वर्षभर सूर्याची किरणं अतिशय तिरपी पडतात, त्यामुळे येथे प्रकाश आणि उष्णतेचे प्रमाण वर्षभर फारच कमी असते. ध्रुवाच्या दिशेने असलेल्या प्रदेशाला हिवाळ्याच्या ठराविक दिवसात सूर्यप्रकाश मिळत नाही, म्हणून त्या प्रदेशांना उष्णता मिळत नाही. नंबर 4 संपात. उत्तर. सूर्याचे क्रांतिवृत्त आणि विषुववृत्त हे वर्षातून दोनदा एकमेकांना छेदतात. ज्या बिंदूवर हे दोघं एकमेकांना छेदतात त्या बिंदूला संपात दिवस म्हणतात. संक्रांतीच्या काळात सूर्य जसजसा उत्तरेकडे सरकतो, 22 मार्चपासून उत्तर गोलार्धात दिवसांची लांबी वाढते आणि रात्र कमी होते. 21 जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र आहे. सूर्य जसा दक्षिणेकडे सरकतो तसतसे दक्षिण गोलार्धात 24 सप्टेंबरपासून दिवसाची लांबी आणि रात्र लहान होणे सुरू होते. 22 डिसेंबर हा दक्षिण गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र आहे. वर्षभरात 21 मार्च आणि 23 सप्टेंबर रोजी सूर्याची किरण थेट विषुववृत्तावर पडतात, म्हणून त्या दिवशी दिवस आणि रात्र समान असतात. याला विषुवदिन म्हणतात.